चालू आहे काही विश्व वंदनीय तथागत महाकारुणी गौतम बुद्ध, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तसेच या विहारात प्रार्थनीय वंदनीय आमच्या आदरणीय आमच्या रेखाताई ढगे साहेबराव ढगे सर, हे योगायोगानं या ठिकाणी तुम्हाला अतिशय चांगले सन्माननीय काम करणारे या ठिकाणी तुम्हाला उपस्थित आहेत. आणि ह्यांचं म्हणजे कार्य एवढं चांगलं आहे, एवढं उत्तुंग आहे. मी यांचं कार्य जवळजवळ 2009 पासून मी ताईच्या संपर्कात असते आणि ताईचं काम जेवढं चांगलं आहे तेवढं त्याच्यापेक्षा कितीतरी काम चांगलं आमच्या साहेबांचं सुद्धा आहे. कारण ते म्हणजे बघा, आता महात्मा ज्योतिबा फुलेंनी जसं सावित्रीमाईला शिकवलं आणि शिकवून महिलांना शिक्षण देण्याचं काम केलं, तसंच आमचं या ठिकाणी साहेबांचं काम आहे. तसेच आमच्या रेखाताई ह्यासुद्धा समाजासाठी असं उत्तुंग त्यांचं काम आहे. त्यांचंसुद्धा या ठिकाणी खूप खूप अभिनंदन. आणि खरोखरच त्यांचं काम खूप असं लक्षणीय आहे त्यांचं. आणि सरांसाठी आमच्या साहेबराव सर जे आहेत त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार एकदा टाळ्या होऊ द्या. तर माझा आजचा विषय आहे, विषय मी थोडासा 5 मिनिटाचा जनरलसुद्धा घेणार आहे. त्याच्यानंतर धम्माविषयी थोडंसं तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे. तर आपण हा ग्रंथ वाचत असताना आपल्याला या ग्रंथामधून योगायोगानं एक जाणीव होते की भगवंतानी काय सांगितलं, तथागत गौतम बुद्धांनी काय सांगितलं की सगळ्यात आवश्यकता जर कशाची असेल तर ती करुणामय हृदयाची. करुणामय हृदय असलं पाहिजे माणसाचं. ज्यांचं करुणामय हृदय आहे त्यांच्या हृदयामध्ये करुणामय मैत्री आहे की नाही, आणि सद्भावना सगळं त्या करुणामय हृदयामध्ये तयार होतं आहे की नाही. म्हणून भगवंतांनी सांगितलं सर्वात जर आवश्यकता कशाची असेल तर ती करुणामय हृदयाची आहे की नाही. तर आपल्याला या ठिकाणी मी तुम्हाला एक भेट देण्याच्या उद्देशानं आलेली आहे आणि तसंच मी थोडंसं तुम्हाला जनरल मार्गदर्शन सुद्धा करणार आहे. तर सांगायची गोष्ट म्हणजे आपण बौद्ध आहोत की नाही. आपण केव्हापासून बौद्ध झालेलो आहेत? खूप दिवस झालेला आहे आपल्याला. कोणतं वर्ष आहे बौद्ध होण्याचं? तुमचं वर्ष कोणतं आहे? तुम्हाला कोणत्या वर्षी धम्मदीक्षा दिलेली आहे? 56. 14 ऑक्टोबर 56ला आपण बौद्ध झालेलो आहोत. परंतु मला योगायोगाने सांगावंसं वाटतंय, आपण कार्यक्रम घेतो आहे की नाही. आपल्याकडे लग्न असतात, विविध कार्यक्रम असतात, वाढदिवस असतात आहे की नाही. आणि त्या कार्यक्रमामध्ये आपण जे म्हणजे लग्नामध्ये जे आपलं पहिला कार्यक्रम असतो हळदीचा आहे की नाही. मग हळदीचा कार्यक्रम आपल्या धम्मामध्ये आहे का? हळद आपण करावी का? हळद आपल्याला बौद्ध धम्मामध्ये सांगितली का? करायची का? नाही करायची. कारण कसं आहे, हळद समारंभ करतो. प्रत्येक कार्यक्रम ही आपण काय करतो, बौद्ध धम्माच्या विरुद्ध असं विसंगत वर्तन असं होऊ नये असं आपण योगायोगाने आपण त्या ठिकाणी जाणीवपूर्वक वागलं पाहिजे. परंतु पहिली गोष्ट म्हणजे लग्नापेक्षा हळद खूप जोरदार झाली पाहिजे. असं चालतं की नाही, होतं की नाही. मग आपण त्याच्यात सामील होतो. मग सामील झाल्याच्या नंतर तुम्ही बौद्ध आहेत का? मग आताच सांगितलं मॅडमनं, आताच काय सांगितलं, धम्म अधधम्म आणि सदधम्म. काय सांगितलं? धम्म अधम्म आणि सदधम्म. मग काय असेल सदधम्माची व्याख्या? काय आहे सदधम्म? काय आहे सदधम्म? मनाची मलिनता दूर करणे म्हणजेच धम्म सदधम्म आहे की नाही. अधम्म म्हणजे काय आहे? काय असेल अधम्म? अधम्म म्हणजे दैवी चमत्कारावर विश्वास म्हणजेच अधम्म. ब्रह्मसायुज्यावर विश्वास म्हणजेच अधम्म. कर्मकांडावर विश्वास म्हणजे अधम्म. धम्माच्या विरुद्ध विसंगत असं वर्तन असणं म्हणजेच अधम्म आहे की नाही. आता धम्म अधम्म आणि सदधम्म याच्यावरती आमच्या रेखाताईनं सांगितलेलं आहे, अतिशय सुंदर सांगितलेलं आहे. बघा,
ज्ञानाचा मार्ग जेव्हा सर्वांना खुला केला जातो त्याला सदधम्म म्हणतात. आहे प्रज्ञाला अधिक उत्तेजन देणं म्हणजेच सदधम्म, करुणेला अधिक उत्तेजन देणं म्हणजेच सदधम्म, मैत्रीला अधिक उत्तेजन देणं म्हणजेच सदधम्म. ही काय आहेत? धम्माच्या व्याख्या आहेत. धम्म जेव्हा सर्वांना ज्ञानाचा मार्ग खुला करतो तेव्हाच तो सदधम्म मानला जातो. आहे की नाही? बघा एक आता आपल्याकडे काय व्हायला लागलंय, आपल्याला म्हणजे श्रद्धा असली पाहिजे आपली. बघा एका ठिकाणी मी कार्यक्रमाला गेले होते, तर त्या ठिकाणी तिथली एक माऊली सांगत होती, ती माता सांगत होती की बघा माझी सासूबाई 10:30च्या पुढं 75 ते 80 वर्षाची म्हातारी 10:30च्या पुढं TV पाहते. तर त्या टीव्हीवर असतं काय? TV पाहते. मग एक वेळेस त्या मुलांनी सांगितलं आईला, त्या नातवानी सांगितलं की आई ह्या टीव्हीवरती असतंय काय? 10:30च्या पुढं काय आहे टीव्हीवर? तू टीव्ही का पाहतीस? काय आहे त्याच्यात? परंतु आई गप्प बसली. आजी परत सुनबाई तशाच म्हणल्या की आजी टीव्हीला काय नसतं, आता तुम्ही आत्याबाई झोपा. परंतु ती आजी टीव्ही पाहत बसलेली असते. त्याच्यानंतर मुलगा येतो, ते सांगतो 10:30च्या पुढं काय आहे? आजी आई टीव्ही आता बंद कर. परंतु ती आजी टीव्ही पाहत बसलेली असती. का पाहत असती? ह्याचं मुख्य कारण ती सांगते की अरे बाबा म्हणे मी टीव्ही पाहतच नाही म्हणे. टीव्ही पाहण्याचा माझा मुख्य उद्देश एवढाच आहे की 10:30च्या पुढून दिल्लीहून बातम्या येतात आणि दिल्लीहून बातम्या लागत असताना इंग्रजी बातम्या असतात, त्या दिल्लीवरून इंग्रजी बातम्या लागतात त्या सह्याद्री चॅनलला. आणि त्या टायमाला माझा बाबासाहेब त्या ठिकाणी असा बोट करून येतो, ती पाहण्यासाठी मी 10:30-11 वाजता जागी राहते. मग मला म्हणायचं आहे की 75 ते 80 वर्षाच्या म्हाताऱ्या माणसाकडं एवढी श्रद्धा आहे, आपल्याकडे सुद्धा असावी. मला दिसली या ठिकाणी खूप श्रद्धा दिसली. खूप महिला अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी जमलेल्या दिसल्या. शिस्तबद्ध पद्धतीने या ठिकाणी महिलांची लाक्षणीय उपासिकांची या ठिकाणी उपस्थिती आहे. आणि तुम्हाला चांगल्या मार्गदर्शक आमच्या रेखाताई ढगे या ठिकाणी मार्गदर्शन करत आहेत. आहे की नाही? तर मला सांगा राजा बिंबिसाराचा मुलगा कोण होता? अजातशत्रू. अजातशत्रू हा कसा होता? त्रास देणारा होता. अजातशत्रू हा खूप दुष्ट होता, दुष्टाचा ठेवा होता. आणि तो काय करायचा? प्रत्येक नगरावरती काय करायचा? आपले राज्य हे करायचा, म्हणजे लढाया करायचा, जिंकायचा. आणि त्या ठिकाणच्या महिला मुली या लोकांना काय करायचा? डांबून ठेवण्याचं काम करायचा. कोण? हा राजा अजातशत्रू. असंच त्याच्या लक्षामध्ये आलं. लक्ष द्या, थोडंसं लक्ष द्या. त्या वज्जीनगरावरती आपल्याला काय करायचं आहे? त्या ठिकाणी आपल्याला सुद्धा त्या ठिकाणी लढाई करायची आहे आणि त्याच्यावरती आपल्याला विजय मिळवायचा आहे. आणि त्या लोकांना सुद्धा आपल्याला काय करायचं आहे? डांबून ठेवण्याचं काम ह्या राजा अजातशत्रूच्या मनात आल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं जा म्हणे. त्यांचा तो कोण होता? वस्कर नावाचा दूत जो होता त्याला सांगितलं जा म्हणे भगवंताला जाऊन सांग की राजा अजातशत्रू त्या वज्जीनगरावरती आक्रमण करायला काय आहे? उत्सुक आहे, त्या ठिकाणी जाण्यासाठी उत्सुक आहे म्हणून सांगितलं. आणि खरोखरच तो राजा अजातशत्रूचा तो दूत, ते वस्कर ब्राह्मण जे कोणी होता ते त्या ठिकाणी भगवंताला भेटण्यासाठी गेला. आणि भगवंताला कुशल मंगल विचारल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं की या ठिकाणी राजा अजातशत्रू त्या वज्जीनगरावरती आक्रमण करायला उत्सुक आहे. परंतु भगवंताने त्या दूताकडे पाहिलं सुद्धा नाही. भगवंताच्या समोर एक आनंद उभा होता. आणि आनंदाकडे बघून त्यांनी सांगितलं की आनंदा, मी तुला सांगितलं होतं. मी काय सांगितलं होतं तुला? कारण ती वज्जीनगरवासी लोक कसे आहेत? ते सर्व एकोप्याने राहतात. आणि 15 दिवसाला 8 दिवसाला त्यांच्या संगीनी भरवली जाते. आणि त्यांच्यातलं संघटन खूप मोठं आहे. त्या ठिकाणी स्त्रियांचा आदर केला जातो. त्या ठिकाणी लहान मुलांचा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे वयस्कर आहेत त्यांचा सुद्धा त्या ठिकाणी
आदर केला जातो, त्यांचं मत विचारलं जातं आणि त्यांचं मत विचारल्याशिवाय कुठलाही कार्यक्रम घेत नाहीत. आणि त्यांच्यात मुख्य म्हणजे काय असेल त्या ठिकाणी संघटन महत्त्वाचं आहे. आणि त्यांच्या ठिकाणी संघटन आहे आणि ज्या ठिकाणी संघटन आहे त्या ठिकाणचं राजा अजातशत्रूच काय पण कुठलाही दुष्टाचा ठेवा काही बिघडू शकत नाही असं तथागतांनी त्या आनंदाकडे पाहून म्हटलं. बोलले का ते वस्कर ब्राह्मणाला? नाही सांगितलं. परंतु हा आपला दूत वापस गेल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं खरोखरच हा दुष्टाचा ठेवा राजा अजातशत्रू किती क्रूर होता, किती दुष्ट होता. आणि कुणाच्या पोटी जन्मलेला होता? राजा बिंबिसाराच्या पोटी. राजा बिंबिसाराच्या पोटी जन्मलेला होता. राजा बिंबिसार किती उदारमतवादी होता, किती दानशूर होता. राजा बिंबिसाराने काय दान दिलं तथागतांना? वेळवण दान दिलं. राजा बिंबिसाराने वेळवण दान दिलं. आणि विशाखाचं काय दान असेल त्या ठिकाणी? काय केलं विशाखाने दान? भगवंताला 8 वर मागितले. आणि विशाखा ही कोण होती? विशाखा मिगार माता. का म्हणून तिचं नाव मिगार माता पडलं गेलं विशाखेचं? अच्छा. तर ते काय होतं बघा, विशाखा ही खूप अशी गुणी होती. लहानपणापासूनच ती म्हणजे धम्मामध्ये वाहून गेलेली होती, भगवंताच्या सानिध्यात होती. भगवंताची ती काय होती? त्यांची पाईक होती ते. आणि त्याच्यामुळं होतं असं की ते त्या विशाखेचे सासरे ज्यावेळेस जेवण करायला बसले, भोजनाला बसले आणि बसल्याच्या नंतर त्यांनी काय केलं? ती जेवण करू लागले, भोजन करू लागले. परंतु समोर ज्या ते भिक्खू संघ आले, भिक्खूंना सुद्धा त्यांनी काही वाढलं नाही, त्यांना काही दान दिलं नाही किंवा त्यांच्या पात्रात काही टाकलं नाही. आता ह्या विशाखेला त्यांचंही मन जपायचंय आणि आपल्या सासऱ्याचं सुद्धा अपमान होऊ द्यायचा नाही. म्हणून तिनं काय केलं? तिनं सांगितलं समोर म्हणले माझे सासरे शिळं अन्न खातात, आहे की नाही? आणि मग शिळं अन्न खातात म्हणल्याच्या नंतर तो मिगार खूप संतापला, रागावला. आणि मला शिळं अन्न खातं म्हणते का, मला शिळं अन्न खाते म्हणते का, म्हणून तो विशाखेला भांडू लागला. आणि ही भांडण म्हणजे खूप विकोपाला जाण्याच्या याच्यात होतं. परंतु विशाखेच्या आईवडिलांनी पूर्वीच त्यांच्यासोबत त्यांना न्यायाधीश म्हणून बरेच लोकांना पाठवलं होतं तिच्या माहेरून, आहे की नाही? आणि मग त्यांच्याकडे न्याय गेला आणि सांगितलं खरोखरच विशाखा हिनं काही चुकीचं केलं नाही, ती विशाखा बरोबर आहे. आणि विशाखाच्या बाजूनं न्याय आल्याच्या नंतर त्या ठिकाणच्या त्या मिगार लोकांना विशाखाला मिगार माता ही पदवी दिली. कशामुळे पडलं मिगार माता नाव? तर ह्या अशी त्याच्या मागची एक लॉजिक आहे. सांगायची गोष्ट म्हणजे तर बघा, मी तुम्हाला एक ध्यानाच्या पहिल्या अवस्थेत आपण ध्यान करत असतो. त्या ध्यानाच्या पहिल्या अवस्थेत आपल्याला कुठल्या 5 गोष्टी मागं टाकायच्या आणि कुठल्या 5 गोष्टी आपल्याला सोबत घ्यायच्या? काय होतं ध्यानाच्या अवस्थेत असताना? कुठल्या 5 गोष्टी आपल्याला मागं टाकायच्या आहेत आणि कुठल्या 5 गोष्टी सोबत घ्यायच्या आहेत? तर पहिली गोष्ट म्हणजे विषय वासना. हे आपल्याला काय करायचं आहे? आपल्या मनातून काढायचे आहे. विषय वासना म्हणजे काय? आपले वाईट विचार असतील, वासना असतील, त्या आपल्याला काढून टाकायच्यात. दुर्बुद्धी, आपल्याकडे दुर्बुद्ध्या खूप आहेत. काही ठिकाणी कधी जागृत होतात. ती दुर्बुद्धी सुद्धा आपल्याला फेकून द्यायची आहे, काढून टाकायची आहे. आळस आपल्याला टाकून द्यायचा आहे, आळसाला आपल्याला दूर फेकायचं आहे की नाही? आणि चिंता सुद्धा आपल्याला काय करायची आहे? दूर फेकायची आहे की नाही? चिंता सुद्धा आपल्या जवळ ठेवायची नाही. आणि शंकाला तर जागाच द्यायची नाही. शंका आपल्या मनामध्ये अजिबात उद्भवली नाही पाहिजे असं आपल्याला त्या ठिकाणी वागायचं आहे. शंकाला सुद्धा आपल्याला जागा द्यायची नाही. हे काय करायचं? आपल्यातून दूर फेकायची आहे. आणि मग आपल्याकडे ठेवायचं काय आहे? काय ठेवायचं आहे? निरीक्षण, चांगलं बघायचं आहे. चिंतन, उत्साह, आनंद, समाधान आणि चांगलं जगण्याचं एक आपल्याला साधन आपल्यापाशी ठेवायचं आहे. आपल्याला ह्या 5 गोष्टी मागं टाकल्या पाहिजे आणि 5 गोष्टी आपल्या जवळ ठेवल्या पाहिजे, आहे की नाही? बघा, काल आमच्या इकडं एका 2-3 दिवस झाला आमच्या नगरामध्ये एक मौत झाली. आणि त्या ठिकाणी झालं असं की त्यांनी काय केलं? वंदनेला मॅडम यायचं, तुम्हाला घेऊन जायचं यांना.
वंदनेला या. मग मला सांगा, तुम्ही माणूस उचलत असताना वंदना घेता, धम्माच्या संस्काराप्रमाणे विधी वंदना घेता, आणि मग दुसऱ्या त्याच दिवशी रात्रीचं तुम्ही केळी माळी काय ते पानं वगैरे लावता, हे कितपत योग्य आहे? आहे का आपल्याकडं असं? करतात का आपल्याकडं असं? करू नये आता. नाही तर मग होतं काय की निवद करा, त्या निवदावरती हे न्या ते न्या ते न्या आणि त्या माणसाला दाखवा. ही निवद सुद्धा करू नका. जिवंतपणे तुम्हाला काय कुणावर प्रेम करायचंय, किती तुम्हाला खाऊ घालायचंय आणि काय काय त्यांना खाऊ घालायचंय, किती चांगलं ठेवायचंय, ही जिवंतपणे करा. गेल्याच्या नंतर तुम्ही असं काही सुद्धा त्यांना ती निवद हे ते करू नका. आणि बघा, आज मला या मार्गदर्शनातून एक गोष्ट अतिशय महत्त्वाची सांगायची आहे. बघा, जिचा पती गेलेला आहे, पती गेल्याच्या नंतर त्या विधवा म्हणून महिलांच्या पटकन त्या ठिकाणीच बांगड्या फोडतात, तिच्या कंपाळाचं कुंकू पुसतात, तिचं नको नको तो अवतार करून ठेवतात की नाही? हे तुम्हाला कितीपत योग्य वाटतं? जर ती महिला 60, 65, 75 वर्षाच्या पुढची असेल, म्हातारी असेल तर ठीक आहे बाबा, ती तिच्या मनाने करू शकते हे. परंतु ती तरुण असेल, तिची लहान लहान मुलं आहेत, तिला त्या लहान लहान मुलांना जगवायचं, त्याच्यासाठी बाहेर पडायचं, त्याच्यासाठी काम करायचंय तिला, आणि तिचं जर अशी अवस्था करून ठेवली तर तिच्याकडे बघणारा दृष्टिकोन चांगला असेल का? तिला बाहेर कशासाठी जावं लागेल? मुलांना जगवण्यासाठी जावं लागेल. घराचं म्हणजे शिक्षण मुलांची द्यायची आहेत, नोकऱ्या करायच्या आहेत, त्यांना घरात पैसा आणायचा आहे, तिला बाहेर पडावं लागेल. मग तिची अवस्था पाहिली एखाद्यानं तर तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा चांगला नसेल. त्याच्यामुळं हे कृत्य करू नका. बघा, ते तारा म्हणून भवळ म्हणून तारा, तिनं सांगितलं की कुंकू का म्हणून लावतात? आपल्या कंपाळाला कुंकू का म्हणून लावतात? तर त्यांनी सांगितलं त्याला एक वैज्ञानिक दृष्टिकोन आहे. काय आहे? वैज्ञानिक दृष्टिकोन आहे. कुंकाचं तेज ही माणसाच्या शरीरावर पडतं, डोक्यात पडतं, आणि त्याच्यातून जी सकारात्मक ऍक्टिव्हिटी तयार होती, त्याच्यातून महिलांना आमच्या ताकद येते, ऊर्जा येते, असं तिने सांगितलं. मग मला सांगा, ऊर्जा ही कुणाला जास्त पाहिजे? कुणाला जास्त पाहिजे? जिच्या पाठीमागं खंबीरपणे नवरा आहे तिला पाहिजे का जिचा नवरा नाही तिला पाहिजे? मग असं कसं करता की जिला नवरा नाही तिला ऊर्जा पाहिजे आणि तिचेच कुंकू पुसलं जातं? ही बघा, तुम्ही विचार करा. म्हणून आपल्याला भगवंतांनी सांगितलंय, मी सांगतो म्हणून एखादी गोष्ट सत्यच असली पाहिजे असं बिलकुल मानू नका. काय म्हणले भगवान बुद्ध? मी सांगतो म्हणून एखादी गोष्ट सत्यच असली पाहिजे असं बिलकुल मानू नका. तुम्ही तुमच्या बुद्धीला पटती का ती विचारा आणि नंतरच मांडा. ही ब्राह्मणाच्या एका साहित्य संमेलनामध्ये दिल्लीला प्रश्न मांडला गेलेला आहे एखाद्या ब्राह्मणीनं की खरोखरच बरोबर आहे की चुकीचं आहे? चुकीचं आहे. म्हणून तुम्ही काय करा? मग काय होतंय? तिचं कुंकू पुसल्या जातं, तिच्या बांगड्या काढल्या जातात, तिला वेगळ्या वेगळ्या रूपात तिचा अवतार केला जातो, आणि मग फोडणारीनच दुसऱ्या दिवशी म्हणती, काय ग माय, तुझा हात किती खराब दिसायला, तुझं कपाळ काय दिसायलं, तुझा काय अवतार झाला, आणि तुझं ढोरासारखा अवतार झाला. हे जी पुन्हा ती दुसऱ्या दिवशी, आणि मग 8 दिवसानं तीच काय करते? मस्त सवासणी घालती, घरी काहीतरी कुंकाचा कार्यक्रम करते, काहीतरी करते ती दुसरी ती. आणि मग ती जी समजा जिला आवश्यकता आहे, जेवणाची आवश्यकता आहे, तिच्या लेकरांचं एक टायमाचं जेवण तुम्ही कुणीतरी द्या याची आवश्यकता आहे, तिला अजिबात विचारत नाही, कारण ती विधवा आहे. आणि मग महिलांचाच महिला दोष करतात. ही गोष्ट तुम्हाला मान्य आहे की नाही? करतात त्या. एक महिला दुसऱ्या महिलाचा दोष करते. कुणी पुरुष मंडळी म्हणले का? बघा, आता समजा तुमचा नवरा नाही, तुमचा पती नाही, ऐका, तुमचा पती नाही, तर त्या महिलांचं वेगवेगळं दागिने काढतात. दागिने ते म्हणजे त्याची ती विधवा आहे याची खून. मग मला सांगा, एखाद्याची पत्नी मरते, पत्नी नसते, मग त्या पतीचं काय केलं जातं? त्यांचं काय काढलं जातं? ते तर मग सगळ्या कार्यक्रमात असतात, समारंभ असतात, कुठल्याही कार्यक्रमात असतात, ते पुढेच बसलेले असतात. मग हे अन्याय आमच्या महिलावरच का? हे आमच्या महिलांनीच भोगायचं का? सगळ्या गोष्टीचा संघर्ष महिलांनाच करायचा का? मग तुम्हाला का म्हणून प्रश्न जिथं पडतात तिथंच तुम्ही बौद्ध आहेत. ज्यांना प्रश्न पडले जातात ती लोक बौद्ध असतात आणि बुद्धीनं सुद्धा चांगले असतात. प्रश्न विचारले जावेत, प्रश्न केले जावेत, प्रश्न निर्माण करावेत, आणि प्रश्न असे निर्माण करावेत का त्या प्रश्नावरती उत्तर सुद्धा तुम्हाला भेटली पाहिजे, एवढे तुम्ही प्रश्न निर्माण केले पाहिजे.
आहे की नाही? बाबासाहेबाला विचारलं होतं पत्रकाराने की बाबा सगळ्या समाजाची लोक त्यांच्या त्यांच्या पोशाखावरून ओळखली जातात, बघ बौद्ध समाज कशावरून ओळखायचा, काय कारण असेल, कसं ओळखायचा, बौद्ध हा कसा ओळखायचा? बाबासाहेबांनी सांगितलं बौद्ध हा आचरणाने ओळखायचा. मग तुमचं आचरण कसं असलं पाहिजे? अतिशय शुद्ध असलं पाहिजे. तुम्हाला कसल्याही कर्मकांडाची किंवा कुठल्याही कर्मकांडाची आवश्यकता नसली पाहिजे. सगळ्याशी कसं समान वागायचं, सगळ्याशी कसं समान बोलायचं, सगळ्याशी कसा व्यवहार उचित ठेवायचा, हीच तर सदाधम्म आहे. काय आहे दुसरं? सदाधम्म म्हणजे काय आहे? सदाधम्माची व्याख्याच काय आहे? म्हणूनच भगवंतांनी सांगितलं आमचा धम्म काय आहे. बाबासाहेबांनी सांगितला तुम्हाला शुद्ध असा धम्म दिला बाबासाहेबांनी, प्रथम कल्याणकारी, मध्य कल्याणकारी आणि अंती शेवटी सुद्धा कल्याणकारी असा तथागताचा धम्म बाबासाहेबांनी तुमच्या पदरात टाकलेला आहे. फक्त तुम्हाला ते आचरण करायचं आहे. आपल्याला या ठिकाणीच फक्त या ठिकाणीच आपल्याला ऐकायचं आहे, तिथं सोडून द्यायचं नाही. आपल्याला सगळं हे कसं डोक्यात बसवायचं आहे, फिट करायचं आहे आणि दिमागात बसल्याच्या नंतर आपल्याला सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. त्याच्यासाठी आपलं आचरण, आपण कुणाला कमी मानायचं नाही, आपण कुणावर टीका करायची नाही, कुणाला कोणचं कोणी देव करायचं ते कर द्या, परंतु तुम्हाला काय करायचंय बघा. 2019ला माझ्या पुतण्या वारला, माझा पुतण्या वारला आणि वारल्याच्या नंतर माझी ती पुतण्याची बायको तरुण होती, ती खूप तरुण होते आणि मग असंच तो आर्मीमध्ये रिटायर होता आणि रिटायर झाल्याच्या नंतर त्याला नेमका जॉब पोलीस ऑफिसर म्हणून लागला होता आणि त्या ठिकाणी त्याला आजाराने गाठलं आणि तो संपला. आणि संपल्याच्या नंतर मग तिथं काय कार्यक्रम झाला की बाबा त्याला नेल्याच्या नंतर त्या ठिकाणी मानवंदना दिली गेली आणि मानवंदना दिल्याच्या नंतर त्या माझ्या सुनाचं, माझी सुनच म्हणावं त्यांना, त्या सुनाचं ते दागिने काढायला एक जण पुढे आले. हे मंगळसूत्र, ह्या बांगड्या काढावं लागतात म्हणली. काही गरज नाही म्हणलं काढायची, मी तिची सासू आहे, घरचा आमच्या पर्सनल मामला आहे, अजिबात काढायची नाही म्हणलं. कारण चांगल्या कामाची सुरुवात मला स्वतःपासून करायची. मी 2019ला तिच्या गळ्यातलं ते मंगळसूत्रही काढू दिलं नाही, तिच्या कपाळाचं ते कुंकूही पुसू दिलं नाही, तिच्या पायातली जोडी सुद्धा काढायची नाही. ती म्हणलं अहो जी सीमेवर संपतोय, सीमेवर लढत असताना जो संपतोय त्याच्या पत्नीला तुम्ही अशी जर वागणूक देत असलात तर इतरांचं काय आहे? काय आहे? चुकीचं आहे हे, तिचे काढायचे नाही. मग तेव्हापासून त्या आमच्या वाशी शहरामध्ये, तालुका आहे माझं म्हणजे माहेर सासर, त्या ठिकाणी मग आता ती सर्वांना सांगते, माझी सून म्हणून माझ्या सासूबाईनं सांगितलं काढायचं नाही. कुणी विचारू दे माझं नाव सांग म्हणलं, काही होत नाही. आणि तेव्हापासून म्हणली, मला ते आत्या म्हणतात, त्यांच्या सासूबाईला भाभी म्हणतात परंतु मला आत्याबाई म्हणतात. ती म्हणली आत्याबाई आता मला कुणी विचारत नाही, कुणी सुद्धा मला आता काही म्हणत नाही. आणि मग 2-4 वेळेस तसंच घडलं तरी सुद्धा ते दागदागिने जसेच तसे अंगावर राहिले. म्हणजे चांगल्या कामाची सुरुवात तुम्ही स्वतःपासून करा. इतरांना काय करायचं ते सांगण्यापेक्षा आपण स्वतःपासून चांगल्या कामाची सुरुवात केली तर ते काम चांगलं सक्सेस होईल की नाही? बघा, तर आज आपल्याला मी तुम्हाला एक छोटासा किस्सा सांगणार आहे. छोटासा आहे, 2 मिनिटाचा आहे. कुणी बोर होईल का? कुणाला आवडलं का? असं काय असलं तर मला पटकन सांगा. म्हणजे तर सांगायची गोष्ट म्हणजे 4 मित्र असतात, 4 हॉस्टेलचे मित्र असतात, विद्यार्थी. आणि तो त्या हॉस्टेलचं खाऊन काय झालेले असतात, खूप ते थकलेले कंटाळवाणी झालेले असतात हॉस्टेलचं खाऊन. मग एक मित्र काय म्हणतो त्याच्यातला, म्हणतो आज आपण काय करू, मस्त खीर करू, खीर बनवू आणि आपण खीर खाऊ, मस्त छान अशी खीर खाऊ. आता मग ती खीर खाऊ म्हणल्याच्या नंतर सगळे काय करतात, जे काय साहित्य लागतंय त्या खीरीसाठी, तेल, तूप, तांदूळ, दूध, काही जी लागल ते काय करतात त्या ठिकाणी आणतात. आणि आणल्याच्या नंतर अतिशय सुंदर खीर बनवतात, खूप छान खीर बनवतात हे 4 मित्र मिळून. आता ही बघा कशी आहे, वर्ण व्यवस्था जशी आहे तशी जाती व्यवस्था आहे. ब्राह्मण, क्षत्रिय आहे की नाही, वैश्य आणि शूद्र या 4 मधला आहे हो. आणि मग खीर बनल्याच्या नंतर खायला बसतात. आता खायला बसल्याच्या नंतर एक जण हुशार असतो त्याच्यातला, आणि हुशार असतो ती म्हणतो खीर सर्वांना सारखी खाता येणार नाही. येईल का? नाही म्हणतो, खीर सर्वांना सारखी खाता येणार नाही. आपण आता रात्री झोपायचं आणि झोपल्याच्या नंतर उठल्याच्या नंतर आपण काय करायचं, ती खीर खायची. आता सगळी शांत झाले, हुशार असतो तो वर्ण व्यवस्थेतला वरचा. मग त्याने सांगितलं खरोखरच आता खीर खाता येणार नाही तर नाही. मग त्यानं काय केलं, ती झोपलेले असतात, सगळे झोपले, कोण ही 4घही झोपलेले असतात.
मग ह्याला झोपच येत नसती, हुशार विद्यार्थी असतो त्याला झोपच येत नसती. मग हे काय करतो, जागासारखा होतो पाहतो, जागासारखा होतो पाहतो. मग कसा तरी त्यानं 4 वाजस्तोवर टाइम काढलेला असतो. 4 वाजताच उठतो आणि उठल्याच्या नंतर म्हणते चला आपण आता खीर खाऊया. आता खीर खाऊया म्हणल्याच्या नंतर तो त्या मुलाला एका उठवतो. अरे म्हणतो उठ म्हणे. कोण, त्याच्यानंतरचा कोण असतो खालच्या ह्याचा त्याला. ती म्हणतो उठल्याच्या नंतर म्हणतो चला आता आपण खीर खाऊन घेऊ. मग ती म्हणतो अरे मग तुला कोणतं स्वप्न पडलं. अरे 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 म्हणतो मला रात्री एवढं सुंदर स्वप्न पडलं, सुंदर स्वप्न पडलं की ती स्वप्नाचा अर्थ मी तुम्हाला सांगू शकत नाही. इतकं सुंदर स्वप्न पडलं म्हणे. मी असं सगळं स्वर्गात गेलो म्हणे, सगळं असं 33 कोटी देव पाहिलं म्हणे. असं सगळं मला इतकं सुंदर स्वप्न पडलं की ती सांगताच येत नाही. इतकं सुंदर स्वप्न पडलं आणि मला सांगितलं त्या ठिकाणी आता तू काय कर, तूच खीर खाऊन घे म्हणून मला सांगितलं, म्हणून मी आता खीर खाणार आहे. मग हा दुसरा बी म्हणतो अरे अरे म्हणतो तुझ्या स्वप्नात तसंच आलं, मला सुद्धा तसंच स्वप्न पडलं, मी सुद्धा स्वप्नामध्ये तेच पाहिलं आणि मला सुद्धा सांगितलं तूच खीर खाऊन घे. तुझ्यासारखंच मला स्वप्न पडलं, अगदी सुंदर स्वप्न पडलं मला, खीर खाऊन घे म्हणून सांगितलं. आणि हा तिसरा सुद्धा याला काय करतो तसाच सांगतो. तिसरा काय म्हणतो, मला सुद्धा हे सांगितलं, रात्री सुद्धा माझ्या स्वप्नात असंच आलं आणि स्वप्नात येऊन मला सांगितलं तूच खीर खाऊन घे. आता मग राहिला कुठला, 3 वर्ग झाले. शूद्र राहिला. बरोबर आहे ताईचं, शूद्र राहिला. आणि शूद्र राहिल्याच्या नंतर त्या शूद्राकडे गेले. हे 3 जण मिळून गेले. हे आपला झोपेत असतो, निवांत झोपलेला असतो, खूप झोपेत असतो, धाराडूर झोपलेला असतो. आता झोपल्याच्या नंतर त्याला म्हणतात उठ ना, उठ की काय झालं, तुला रात्री कोणतं स्वप्न पडलं, उठ ना, सांग ना मला स्वप्न, उठ ना. ते आपला झोपलेला असतो, ती काय लवकर उठत नाही. आता उठत नाही म्हणल्यावर त्याला सांगतात किंवा तू का उठनास. पुन्हा म्हणतात अरे ह्या लोकांना, शूद्र लोकांना स्वप्न कुठं असतात, याला काही स्वप्न पडलेलं नसल, याला काही स्वप्नच नसतात. म्हणून काय म्हणतात चला रे म्हणे, याला काही स्वप्न वगैरे नसतात म्हणे, चला आपण आता खीर खाऊन घेऊ. परंतु ती जागा होतो आणि जागा होऊन म्हणतोय थांबा थांबा म्हणतो, मी तुम्हाला माझं स्वप्न सांगतो म्हणतो. मला सुद्धा स्वप्न पडलं रात्री, माझ्या स्वप्नात विश्ववंदनीय तथागत महाकारुणी गौतम बुद्ध आले, महात्मा ज्योतिबा फुले आले, राजश्री शाहू महाराज आले आणि प्रज्ञा सूर्य, क्रांती सूर्य, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आले आणि मला म्हणले गाढवा 1000 वर्ष झोपलाच म्हणे, आता जागा हो, जागा हो आणि आता तूच खीर खाऊन घे. म्हणून मी 2 वाजताच खीर खाल्ली म्हणे. आता 2 वाजता जर खीर खाल्ली, त्याने 2ला जर खीर खाल्ली तर मग काय आहे, खाऊन घेतली त्याने खीर. म्हणजे मला याच्यातून माझे सांगायचं तात्पर्य हेच आहे की ज्यांच्या स्वप्नात बाबासाहेब येतात, ज्यांच्या स्वप्नात महात्मा ज्योतिबा फुले येतात, ज्यांच्या स्वप्नात विश्ववंदनीय तथागत महाकारुणी गौतम बुद्ध येतात, त्यांचं शोषण कधी होईल का. मग तुमच्या सुद्धा स्वप्नामध्ये 24 आवर्स हे स्वप्न पडले पाहिजे. नाहीतर आता स्वप्न पडतात, काय स्वप्न पडतात, स्वप्नामध्ये आले राणी मुखर्जी नटी, ही अशी स्वप्न पडू देऊ नका. तुम्हाला स्वप्न पडली पाहिजे विश्ववंदनीय तथागत महाकारुणी गौतम बुद्धाचं पडलं पाहिजे, तुम्हाला बाबासाहेबाचं स्वप्न पडलं पाहिजे, तुम्हाला महात्मा ज्योतिबा फुलेंचं स्वप्न पडलं पाहिजे. तुमच्या स्वप्नामध्ये कसं समता आली पाहिजे, विषमता कुठेही नसली पाहिजे. स्वप्न अशी बघा, नाहीतर लय गाणं गाजले आता राणी मुखर्जी नटीचं, हे स्वप्न तुम्हाला नसावं. कारण तुम्ही एक सक्षम पिढी घडवणाऱ्या महिला आहेत, महिलापासूनच सगळं होतंय. महिला शिकली तर समाज शिकतो. महिला आणि ज्या समाजाची उन्नती त्या महिलांच्या उन्नतीवरून ठरवली जाते. त्या नगराची उन्नती, प्रगती त्या महिलांच्या प्रगतीवरून ठरवली जाते. त्या देशाची प्रगती त्या महिलाच्या प्रगतीवरून ठरवली जाते. म्हणून बाबासाहेब महिला बाबतीत खूप त्यांना म्हणजे सेन्सिटिव्ह होते बाबासाहेब. महिला शिकली पाहिजे, पुढे गेली पाहिजे. आणि आज आम्ही जे हातात माईक घेऊन खनखन बोलू शकतो ते आम्हाला फक्त बाबासाहेबाची देण आहे. त्यांच्यामुळेच आम्ही बोलू शकतो, त्यांच्यामुळेच चालू शकतो, त्यांच्यामुळेच आमचं आचरण शुद्ध ठेवू शकतो. कारण त्यांनी आम्हाला सांगितलेलंच आहे की नाही. संघटनेचा अर्थ सांगितला, महिला सक्षमीकरणाचा अर्थ सांगितला. बघा बाबासाहेबाला हिंदू कोड बिल नेताना किती वर्ष लागले, 4 वर्ष 24 दिवस लागले होते बाबासाहेबाला. जसं संविधानाला सुद्धा तितके वर्ष लागले नव्हते. परंतु त्या ठिकाणी त्या महिलांनी विरोध केला, महिलांनी विरोध केला आणि ते मान्य झालं नाही. असे बाबासाहेब स्वाभिमानी होते. बाबासाहेबांनी त्या मंत्रिपदावर लाथ मारली, मंत्रिपद नको म्हणले. मी ह्या समाजाची, ह्या महिलांची मी
प्रगती करू शकत नाही. ज्यांच्यामुळे मी एवढं कष्ट केलं त्यांनीच मला असं केलं म्हणून बाबासाहेब खूप नाराज झाले. कायदे मंत्री पदाचा राजीनामा दिला. आता तर लात मारली खुर्चीला आणि पाडलं खाली तरी म्हणतात नाही मीच म्हणतात मंत्री. आता तर सांगायची गोष्टच नाही. आणि त्या टायमाला बाबासाहेबांना किती किती महिलाविषयी कळकळ होती बघा. तर आमच्या ह्या रेखाताई ढगेनं हा जी चांगला उपक्रम तुमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे त्यांचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे या ठिकाणी. कारण त्यांच्या घरचं काम आटपायचं, एवढा दूरचा पल्ला गाठायचा. या ठिकाणी दोघं पती पत्नी, मी खूप वर्षापासून यांना पाहते आणि खूप वर्षापासून माझी मैत्री आहे. आम्ही मधात एकमेकीला विचारित असतो, बोलत असतो आणि त्यांच्या घरच्या विषयी बोलत असतो. भेटलं की मस्त भेटीगिटी होतात आमच्या आणि त्यांचं कार्य खूप चांगलं आहे बघा. जी समाजासाठी तळमळीने झटतंय त्यांच्यासाठी समाजभूषण पुरस्कार असतात. मग का म्हणून आमच्या रेखाताई ढगेला एखादा समाजभूषण पुरस्कार ना भेटावा? भेटावं की नाही भेटावा? भेटावा. कारण त्यांचं काम, दोघाही नवरा बायकोचं काम अतिशय चांगलं आहे. चांगलं मोलाचं काम करतात, ती खूप चांगलं काम करतात. जर सरांना सांगितलं सर आम्हाला त्या ठिकाणी असे म्हणले की महिलांनी आता इथं बोलायचंच नाही, महिला बोलायला उठलं की आम्ही माईकच बंद करतो, असं मी एक वेळेस सरांना सांगितलं. सर म्हणले ताई तुम्हाला कोण म्हणताय तसं मला दाखवा. परंतु नाही म्हणलं सर, मी खूप अशी खंबीर आहे त्या ठिकाणी. काम आमचं काम जर कोणी अडवित असेल तर त्यासाठी आम्ही सुद्धा खंबीर आहोत. आम्हाला पुढे जायचंय, आम्हाला रस्ता दिसलेला आहे. म्हणून आम्हाला तथागतांनी सांगितलंय मी मार्गदाता आहे, मी मुक्तीदाता नव्हे. मग मुक्तीदाता कसं व्हायचं? तुम्हाला काय करावं लागेल? तुम्हाला मुक्तीचा मार्ग चोखाळण्यासाठी, मुक्तीच्या मार्गाने जाण्यासाठी काय करावं लागेल? निब्बाण पदी तर पोचताल. निब्बाण पद म्हणजे काय? निर्दोष जीवन. तुमच्या जीवनाला कुठलाही दोष असता कामा नाही. यालाच काय म्हणतात? निब्बाण म्हणजे निर्दोष जीवन, आहे की नाही? बघा मला आता या ठिकाणी पुढे जायचंय. रविराज पार्कमध्ये, पार्वती नगरामध्ये त्या ठिकाणी आम्हाला विहारामध्ये बोलवलेलं आहे. तर ही काही जी 2 शब्द मी तुमच्या समोर बोललेले आहे त्याच्यासाठी मी माफी वगैरे काय मागणार नाही. कारण माफी मागण्याचं कारणच नाही. कारण कसं आहे, महिलांनी कसं व्हावा, त्यांच्या लेकरावर कसे कसे संस्कार व्हावा, त्यांच्या लेकरांनी कसं पुढं जावा आणि आम्हाला सपोर्ट कशा कशा उपासकांनी करावा किंवा उपासिकाने पुढं जाण्यासाठी काय काय करावा ह्याविषयी थोडंफार मी बोललेले आहे. मी नेहमीच बोलत राहते, इथून पुढं बोलत राहीन. परंतु बघा एक चिमणी असते, एक चिमणी, आज जंगल पेटलेलं आहे, आभाळ पेटलेला आहे, पूर्ण जंगल पेटलेलं आहे आणि त्या ठिकाणी एक चिमणी काय करते, ते पाणी एक चोचीत एक एक थेंब घेऊन ती जंगल विझवायला लागते, विझवायला जाते. आणि विझवायला गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी काही पक्षी वन सोडून गेलेले असतंय, सगळं वन पेटलेलं असतंय आणि काही पक्षी त्या ठिकाणी असतात. टिवाळकर पक्षी ते म्हणतात अगं चिवताई तू केवढी, तुझी चोंच केवढी आणि त्या चोंचीमध्ये ते पाण्याचा थेंब केवढा, काय होणार आहे म्हणले तुझ्या ह्यानं. परंतु ती चिमणी सुद्धा तेवढीच खंबीर असते. ती चिमणी म्हणते मला सुद्धा माहीत आहे की माझ्या या एका थेंबाने काही होणार नाही, काही होणार नाही, मला माहीत आहे. परंतु ज्यावेळेस इतिहास लिहिला जाईल त्यावेळेस माझं नाव आग विझवणाऱ्यामध्ये असेल, आग लावणाऱ्यामध्ये नसेल. त्याच्यामुळे शक्यतो आपण काय करत जा, आपण शक्यतो ज्या ठिकाणी काही दोष एकमेकाच्या मनात असतील त्या ठिकाणी दोष संपवण्याचं काम करा. मला बोलण्याची संधी दिली साहेबराव ढगे साहेबांनी. मला या ठिकाणी माझं कौतुक म्हणजे मलाच सत्कारही केला आमच्या रेखाताई ढगेनं यांचं सर्वांचं आणि तुमच्या सर्वांचं. म्हणजे तुम्ही सर्व उपासिकांनी जी मला प्रतिसाद दिला, साथ प्रतिसाद दिला त्याच्याबद्दल तुमचं सुद्धा सर्वांचं मनपूर्वक मी आभारी आहे, अजन्म ऋणी राहील. आणि एक छोटंसं माता रमाईचं मी गीत या ठिकाणी गाते, 5 मिनिटाचं.